सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक, आरोप प्रत्यारोप महाराष्ट्रातील रोखठोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाईव्ह न्यूज। ठीक आहे। मंडळी नमस्कार, मी विजय दंगेकर आणि आपण पाहतात लोणारी टाइम्स, आवाज महाराष्ट्राचा, महाराष्ट्राच्या जनतेसाठी। आज आपण पुन्हा एकदा नाशिक येथील तपोवन जे जंगल आहे या जंगलामध्ये आलेलो आहेत। आपण गेल्या बातमीला सांगितलं होतं तप आणि वन म्हणजे तपश्चर्या करण्यासाठी असलेलं वन तपोवन। ही खरं तर तपोवन आहे आणि इथंच पलीकड रामाची कोठी वगैरे इथनं मला वाटतं लय 10 ते 20 मिनिटात आपण चालत जाऊ शकतो, म्हणजे एवढं मोठं परिसर तपोवनचा आहे। आणि या तपोवनची राज्य सरकारमध्ये असलेल्या गिरीश महाजन मंत्री महोदयांनी ऑर्डर काढल्याने तपोवन मधली ही झाडं जी तुम्ही बघता ही सगळं तोडायचा त्यांचा डाव होता। त्याचं कारण काय, काही झाडं तोडल्यात पण ते आपण त्यांच्याकडे माहिती घेऊया। समोरनं जो रस्ता गेला 4 पदरी तो पुढं इथूनच रामकुंड म्हणून आहे, अर्ध्या तासात आपण चालूच जाऊ शकतो, म्हणजे एवढा जवळ आहे। आणि सगळा एरिया जर बघितला तर भविष्यामध्ये ही जागा कोणाच्या तरी बिल्डरच्या घशात घालायचं ध्येयधोरण आहे का? मग कुंभमेळ्याच्या नावाखाली झाडाची कत्तल तोडायचं त्यांचं ध्येयधोरण आहे का? साधू संतांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मारायची आणि ही सगळी झाडं कापून भुईसपाट करायची आणि भविष्यामध्ये ही कुणाच्या तरी घशात जागा घालायची, नाही तर टोलेजंग इमारती बांधायचं, मोठे मोठे हाऊस बांधायचं, असं ध्येयधोरण आहे का? हाच प्रश्न या निमित्ताने पडतो। कारण का तपोवनचा जर इलाका बघितला तर 4 पदरी रस्ता आहे, पलीकडे जिल्ह्याची बाउंड्री लागत्या, मोठा नॅशनल 4 हायवे गेलेला आहे। एवढं सगळं वाटतंय तितकं सोपं नाही। आपल्या बरोबर काही जण आहेत, आपण त्यांच्याशी थेट बोलूया जे तपोवन वाचवण्यासाठी पुढाकार पहिल्यापासून घेतलेले आहेत। सयाजी शिंदे आले त्याच्यानंतर हे सगळ्यांनी पुढाकार घेतला, त्याच्या आधीपासून पुढाकार आहेत, आपण त्यांच्याशी थेट बोलूया। नमस्ते, सगळ्यात पहिला तुमचं नाव काय सांगा? माझं नाव डॉक्टर संदीप श्रीधर भानोसे, गरुड झेप प्रतिष्ठान नावाची माझी संस्था आहे। माझ्या हातामध्ये तुम्ही बोर्ड बघताय, त्याच्या पाठीमागच्या बाजूला सुद्धा काही संदेश आहेत। हे मुद्दामून हातामध्ये धरतो कारण याच्या पाठीमागची पार्श्वभूमी कळणं महत्वाचं आहे। 25 मार्च 2018 ह्या दिवशी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी हे बोर्ड हातामध्ये धरले। आज त्या आंदोलनाला म्हणू किंवा त्या अभियानाला म्हणू, अभियानच हा योग्य शब्द राहील, जनजागृती अभियानाला आज 2818वा दिवस आहे आणि ह्याचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झालेलं आहे, जागतिक ह्याचा विक्रम झालेला आहे। आणि म्हणून आम्हाला नैतिक हे म्हणजे आज 8-10 दिवस किंवा महिना नाही तर 2817 दिवसापासून आम्ही नाशिकमध्ये वेगवेगळ्या चौकांमध्ये जनजागरण करतोय, लोकांशी संवाद करतोय। ही गाडी चालवत असाल तर हेल्मेट घाला, कार चालवत असेल तर सीट बेल्ट लावा, गाडी चालवताना मोबाईलचा वापर करू नका, असे 22 गोष्टी आम्ही लोकांना रोज सांगतोय। तसंच पर्यावरणाच्या बाबतीमध्ये आपल्या घरामध्ये तरी आजूबाजूच्या परिसरामध्ये जिथे जागा असेल तिथे चांगले देशी वृक्ष लावा। देशी का तर ते आपल्याला सकारात्मक ऊर्जा देतात। आमच्याकडे इथे एक ताई आलेल्या होत्या, त्यांनी सिद्ध केलं की सकारात्मक ऊर्जा आपली देशी झाडं देतात आणि विदेशी झाडांमधनं जी निघणारी ऊर्जा आहे ही बऱ्याच वेळा काही ऊर्जा नकारात्मक बघायला मिळाली आम्हाला त्या मशीनवर। आणि आज हे झाडं आपले श्वसन जे आपण करतोय, श्वास जो घेतोय, हे आपल्या झाडांमुळे होतंय, ऑक्सिजन देतात आणि आपण सोडणारा कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात। आणि असे हे ऑक्सिजन सिलेंडर जर तुटणार असतील तर त्याचा आम्हाला विरोध करायचाच आहे। सामंजस्याची भावना असावी। कुणीही तज्ञ लोक आहेत आपल्याकडे नाशिकमध्ये सुद्धा, बाहेर सुद्धा, की जे आपल्याशी जोडले गेलेले, की साधू संत झाडं तोडून आम्हाला इथे राहण्याची सोय करा असं कधीच म्हणणार नाही। कारण ते आपला भौतिक संसार त्यागून जंगलामध्ये साधना करणारे हे लोक असतात। एक वेळचे जेवण करणारे लोक आम्ही पाहिलेले आहेत, काही लोक तर अनेक दिवस जेवणही करत नाही, म्हणजे उपवास ठेवणारे लोक पाहिलेले। ते असं आपला स्वतःसाठी चांगली आम्हाला झाडं तोडा आणि इथे काहीतरी वसवा असं कधीच म्हणणार नाही। तर आपण त्यांच्याशी पण आता संवाद करण्याचा प्रयत्न करतोय की तुम्हाला जर लवकर येता आला आणि हा प्रश्न मिटवता आला, कारण की शेवटी तुम्हाला इथे राहायचंय, तुमची भूमिका खूप महत्वाची आहे। आम्ही नाशिककर म्हणून आमचं ते श्वास आहे, हे आम्ही वाचवायचा प्रयत्नच करणार आहोत। पण ज्यांना इथे काही महिने कुंभमेळ्याच्या काळामध्ये राहायचंय, त्यांचे काय म्हणू आपण आखाडे आहेत, त्यांनी जर आपली मनोभूमिका इथे येऊन स्पष्ट केली तर हा प्रश्न पटकन सुटू शकतो। आणि जर त्यांनी उद्या असं स्पष्ट केलं की कुठल्याही झाडांना हात न लावता मोठे
मोठे टेंट टाकण्याऐवजी छोटे छोटे टाका तर फार चांगलं होईल असं मला वाटतं. धन्यवाद. ठीक आहे. आणि एक प्रश्न आहे की मंत्री गिरीश महाजन यांनी म्हणलंय की झाडं ही तोडणारच, मग ती आता- काटेरी झाडं असतील वगैरे, याबद्दल तुमचं काय मत? नाही, कसं आहे, कुठल्याही बाबतीमध्ये च लावून चालत नाही. इथे नाशिककरांच्या भावनेचा प्रश्न आहे. आम्ही गेले 30-40 वर्ष वृक्ष लावतोय, जगवतोय, म्हणून ते जागतिक विक्रम झालेला आहे. आणि असं झाडांवर नुसतं करवत फिरवून किंवा मी हे असंच करणार असं म्हणून कधीच काही होणार नाही. उलट अख्खा नाशिक नाही तर आता महाराष्ट्रामधनं लोक येत आहेत. आता इथे थोड्या वेळापूर्वी पुण्याहून लोक आले होते, मुंबईहून लोक आलेले होते, बाहेर गावांना लोक येतात, कारण की त्यांच्या सुद्धा भावना जोडलेल्या आहेत पर्यावरणाशी. पण आम्ही तर इथलेच आहोत, नाशिकचे आहोत. साधा बघा, इथे 35 वर्षापूर्वी जर गेलात किंवा 40 वर्षापूर्वी जर नाशिकचं तापमान किंवा लेख जरी वाचले तर लोक म्हणायचे नाशिक हे थंड हवेचं ठिकाण आहे. म्हणजे माथेरान, महाबळेश्वर अशा अनेक डॉक्टरनी येऊन सांगितलं की आमच्या मुंबईच्या पेशंटला हवा अशुद्ध झाल्यामुळे, तिथे खूप प्रदूषण वाढल्यामुळे आम्ही लोकांना सांगतो की 8-8 दिवस नाशिकला जाऊन तुम्ही फक्त त्या वातावरणामध्ये राहा, तुम्ही बरे होऊन जाल औषध न घेता. म्हणजे इतक्या पद्धतीने नाशिकचं वातावरण एकेकाळी शुद्ध आणि सात्विक होतं. दुर्दैवाने विकास म्हटलं, मोठा रस्ता करायचा म्हटलं की पहिला बळी कोणाचा जातो ते ह्या वृक्षांचा जातो. आणि त्यामुळे आज नाशिक मध्ये मागच्या वर्षीचं टेम्परेचर मे महिन्यामध्ये, म्हणजे पूर्वी जे 30-32 व्हायचं ते आता 42, म्हणजे आमचं नागपूर आणि जळगाव झालेलं आहे. म्हणजे नागपूरचे आमचे मुख्यमंत्री आणि जळगावचे आमचे ते गिरीश महाजन आहेत. त्यांना नाशिक पण तसंच करायचं असेल तर आमचं काही म्हणणं नाही. आम्ही अजून झाडं लावण्याकरता आमची भूमिका अजून तीव्र करू. आणि नाशिक मधला ग्रीन कव्हर जो आहे, म्हणजे अनेक झाडं लावण्याची ही प्रक्रिया आहे, आम्ही अधिक वाढवू. धन्यवाद. नमस्ते, तुमचं नाव काय पाहिजे? माझं नाव सदानंद जाधव. ही नाशिकमध्ये जी काय चालू आहे आता, तपोवनची झाडं, कत्तल तोडायची पाक, त्या रस्त्यापासून ते पाक ह्या इथपर्यंत सगळी झाडं तोडली जातात. आणि 35 एकर जमीन आहे. तर समोर फ्रंटला रस्ता आहे. भविष्यामध्ये बिल्डरच्या घशात जागा घालायच्या दृष्टिकोनातून झाडाची तोड, कत्तल चालू आहे का? आदेश देण्यात येत आहे का, असं वाटतंय का तुम्हाला नाशिककर? हो, तसंच वाटतंय, कारण विषय असा आहे की आता जेवढी आपल्या समोर पेपर्स वगैरे येत आहे त्याच्यामध्ये ही ग्रीन झोनची जागा ही येल्लो केलेली आहे. आणि बरेच गट जे आहेत ह्याच्या पण सरकारने परत तपास करावा की बाबा ही जी अगोदर जागा होती 300 एकर ही कोणाकोणाला वाटण्यात गेली आहे. आणि याच्यावरती MIC जे हब उभं करता येते, हे का उभं करताय? हे नाशिककरांचा हा जो श्वास आहे हा त्यांनी घेऊ नये आणि कुठल्याही झाडाचा बळी देऊ नये, ही आमची इच्छा आहे.